तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केले भाऊनो. आज आपण केले कडकमध्ये भाऊनो पॉलिटिकल बॅनर डिझाईन केले भाऊनो. निवडणुकीचं जे काही बॅनर डिझाईन आहे भाऊनो, ते आपण डिझाईन केलेले आहे. तुम्हाला माहीत नसेल तर नक्की बघून घ्या, कारण की आजचा व्हिडिओ जो असणार आहे भाऊनो PLP व PST फाईलचा असणार आहे भाऊनो. पहिले तुम्हाला फोटोशॉपच्या PST फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल. जे PC युजर असतील त्यांच्यासाठी कडक बातमी आहे भाऊनो, लक्षात घ्या. त्यांनी लगेच फाईल वगैरे एडिटिंगसाठी सुरुवात करू शकतात. फक्त पिक्सल लॅबची PLP फाईल येण्यासाठी भाऊनो वेळ लागेल, लक्षात घ्या. पण फाईल येऊन जाईल. पण कोणी कमेंट करू नका की भाऊ फाईल कधी प्रोव्हाइड केली जाईल, भाऊ PLP फाईल नाही आली अजून. भाऊ तुम्हाला सर्व फाईल वगैरे ते आहे ते सर्व देण्यात येतील, लक्षात घ्या. फक्त काय करायचं आहे, जरा वेट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल. ओके, जेणेकरून जी काही मी डिझाईन वगैरे देणार आहे ना, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिला आधी स्टार्टिंग करूया आपण. ओके, तर इथे बघू शकता आपण साईज काय घेतो. साईज तुम्हाला माहीत नसेल तर इथे बघू शकता. जे नवीन युजर असतील त्यांच्यासाठी सांगतोय भाऊन, इथे बघू शकता 12x14ची ही काही साईज असणार आहे. ओके, पिक्सल लॅबला सेम पासवर्ड असणार आहे, जो PST फाईल असणार आहे. त्यासाठी तुम्ही पासवर्ड नोट करून ठेवा भाऊन. व्हिडिओमध्ये कुठे पण मी बोलून सांगितलेला असतो, लक्षात घ्या. ओके, तर काय करायचं आहे, आपण साईज माहिती आहे तुम्हाला 12x14 ही आपली इंस्टाग्रामची जी काही रेशोची साईज आहे ती आपण घेतलेली आहे. इथे बघू शकता येलो कलर घेतलेला आहे. कडक क्रिएटिव्हिटी बॅनर केलेलं आहे भाऊन. आपण पहिलं पिक्सल लॅबमध्ये पूर्ण डिझाईन आपण एडिट केलेली आहे, त्याच्यानंतर आपण फोटोशॉपमध्ये एडिट केलेलं आहे अजून त्याच्यापेक्षा जास्त पटीने. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा थोडासा टेक्स्चर आहे, जो तुम्हाला आता लुकआउट आला असेल. बघू शकता, जर बॅकग्राऊंड नसेल बघितलं नीट बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल. तुम्ही स्किप करून व्हिडिओ बघू नका. व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण असू शकतो. 4 स्टेपमध्ये असणारे पासवर्ड. ओके, दोन असे टोटल 4 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. ओके, टोटल 8 अंकी पासवर्ड असणार आहे याच्या व्हिडिओमध्ये. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून मी जे सांगतोय त्याच्यावरती लक्ष ठेवा. ओके, तिथे बघू शकता आपण बॅकग्राऊंडला आपण थोडी कशी क्रिएटिव्हिटी दिली बघू शकता. हे झालं आपल्याला नॉर्मल आहे. आपण आता काय करणार आहे, जास्त एकदम नॉर्मल बॅनर डिझाईन करणार आहे, कारण की ज्याच्यामध्ये जास्त अवघड काही नाही आहे, लक्षात घ्या. तर इथे बघू शकता हा टेक्स्चर आहे. हा टेक्स्चर आपण काय केलं, सॉफ्ट लाईट मारला आहे. नॉर्मल बघू शकता या असा नॉर्मल तुम्हाला दिसेल. तिला आपण काय केलं, ब्रशचा टेक्स्चर आहे. ओके, तिला आपण नॉर्मल असा याच्यामध्ये मारलेला आहे. त्याच्यामध्ये सॉफ्ट लाईटचा दिलेला आहे. ओव्हरले पण तुम्ही देऊ शकता, असं काही नाही की तुमच्यावरती आहे, कसं तुम्हाला द्यायचं तुम्ही देऊ शकता. मला चांगलं वाटलं भाऊनो, त्याप्रमाणे दिलेलं आहे. हे बॅनर भाऊनो सिम्पल फक्त बॅनर आहे, तुमच्यासाठी एक्झाम्पल म्हणून बॅनर आहे, लक्षात घ्या. नाही तर कोणी म्हणलं भाऊ असं तसं, असं नाही आहे, लक्षात घ्या. तुमच्यासाठी शिकवण्यासाठी मी फक्त बॅनरचा फोटो वगैरे जे काय ते यूज केलेले आहेत. ओके, ऑर्डर वगैरे काही आली नाही आहे, नाही तर तुम्ही म्हणाल भाऊ ऑर्डर वगैरे कशी आली, कसे येतात वगैरे. ओके, तर इथे बघू शकता. त्याच्यानंतर आता आपण काय केलं, व्हाईट आणि थोडासा हाफ व्हाईट कलर घेतलेला आहे. व्हाईट आणि हाफ व्हाईटचा कलर मिळून एक कलर घेऊन त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला येलो आहे, लक्षात घ्या. ओके, हे असणारे भाऊनो तुम्हाला एक PST फाईल असणारी 1 नंबरची, त्याच्यानंतर 2 नंबरची ती तुम्हाला दिसून येईल, ते मी तुम्हाला दाखवेन. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे घ्यायच्यानंतर इथे बघू शकता आता हे लेन्स आहेत, हे लेन्सचा वापर करूया. आपला जो ऑब्जेक्ट असणार आहे, इथे बघू शकता तुम्हाला ऑब्जेक्ट दिसून येईल. ओके, तर आपण काय केलं, हा ऑब्जेक्ट घेतलेला आहे, एक्झाम्पलसाठी घेतलेला आहे, लक्षात द्या. ओके, तुम्ही क्लायंटचा फोटो यामध्ये चेंज करायचे आहेत. पिक्सल लॅबमध्ये पण तुम्ही करू शकता, कशामध्ये पण. इथे बघू शकता एक निवडणूक म्हणजे जी काय तुमची असेल महानगरपालिका वगैरे, त्याचं तुम्ही इथे ॲड करायचं. ही बघू शकता, ही आपण एक सॅम्पलसाठी इथे ॲड केलं आहे. पूर्ण काय केलेलं आहे, नॉर्मल JPG घेतले आणि फक्त साईडचं इरेज केलं आहे. इरेज कसं करायचं ना, तर हा ब्रश आहे, बघू शकता इरेजर टूल. ओके, जे फोटोशॉप युजर असतील त्यांना माहीत असेल, कारण की पिक्सल लॅबमध्ये इरेजरचा आहे ऑप्शन, पण एवढा खास नाही आहे, लक्षात घ्या. ओके, भाऊनो पहिला पासवर्ड आहे भाऊनो 25. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. पुढे गेल्याच्यानंतर हे झालेलं आता आपलं क्लायंटने जे काय फोटो वगैरे दिलेत तुमच्याप्रमाणे. ओके, असं मी समजतो, ते आपण इथे ॲड केलेत. लॉक लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कुठेच असं बघू शकता. आता हे जे काय मुवमेंटसाठी हा प्रॉब्लेम करणार आहे ना, तो प्रॉब्लेम करणार नाही. याला पण लॉक मारूया पटापट. ओके, जास्त काय लावायची नाही वेळ. ओके, कारण की आपल्याला करायचे 2 बॅनर. ओके, ते त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट टायपिंग म्हणजे जे काही आपले टेक्स्ट असणार आहे ते आपण ॲड करणार आहे. ते पण सर्व मराठीमध्येच आहेत, जे आपले नॉर्मल फॉन्ट आहेत, देवनागरी फॉन्टवरती. जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, त्याच्यामध्ये कमेंट करून द्या. ओके, इथे बघू शकता हे काय दिले, सदैव प्रयत्नशील व नेतृत्व. ओके, हे आपण शायरी वगैरे लिहू शकता. तुम्ही आहे तशी ठेवायचे. तुमचे जर क्लायंट वगैरे जर आवडले तर तुम्ही असे पोस्ट बनवू शकता. ओके, बघू शकता जनतेच्या सेवेसाठी. आणि हा जो फॉन्ट आहे तो तुम्हाला तर माहीत असेल, नसेल माहीत, बघू शकता एकदम क्लिअर. बघू शकता क्रिएटिव्हिटी बघू, कारण की नॉर्मल बॅनर जर तुम्ही ठेवले ना, तर एकदम कडक बॅनर डिझाईन होतं, लक्षात घ्या. आणि एकदम कडक म्हणजे जास्त असं काहीच नाही की एकदम जास्त किचमिट नाही करायचं भाऊनो. ओके, जेणेकरून तुम्हाला क्लायंटनी पण समजलं पाहिजे भाऊनो, लक्षात घ्या. ओके, क्लायंटला वाटलंच तुम्ही त्यांच्याकडनं एक रेफरन्स घ्यायचा की तुम्हाला कसं बॅनर पाहिजे. त्याच्यानंतर इथं बघू शकता जर प्रभाग क्रमांक वगैरे काय असेल
ओके, तो इथे ॲड करायचं बघू शकता. हे सर्व तुम्ही काय ॲडिट करू शकता. नॉर्मल आहे, बॅकग्राऊंड आहे, त्याच्यावरती क्लायंटचा फोटो, त्याच्यानंतर टेक्स्ट, इमेज आणि हे टेक्स्ट. ओके, सिम्पल लेअर वाईज काम करायचं, कारण की आपली लेअरवरतीच काम असतं फोटोशॉपमध्ये आणि पिक्सल लॅबमध्ये. ओके, त्याच्यानंतर हे वरती नाव आहे बघू शकता. आता नाव वगैरे फक्त ॲडजस्टमेंट बघून घ्या, मी काय काय केलेलं लक्षात घ्या. ओके, फॉन्ट आपले सर्व मराठीच फॉन्ट आहे, जे तुम्हाला देवनागरी वगैरे भेटून जातील. ओके, जरी यूट्यूबला तुम्ही सर्च केलं की मराठी देवनागरी फॉन्ट, तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ येऊन जातील, जे ऑलरेडी यूट्यूबर्सनी पहिलेच बनवून ठेवलेले आहेत 1-2 वर्षापूर्वी. त्यांचे व्हिडिओ बघा, तुम्हाला भेटून जातील. फॉन्ट वगैरे साधे सिम्पल फॉन्ट आहेत, तेच आपण इथे या डिझाईनमध्ये यूज केलेले आहेत. ओके, आता वळूया दुसऱ्या बॅनरकडे. ओके भावनो, दुसरा पासवर्ड एक कडकमध्ये सांगते भावनो, 4444. ओके, त्याच्यानंतर आता दुसरं बॅनरमध्ये आपण ॲड करतो. इथं बघू शकता, इथे काय असणार भावनो, इमेज सेम साईज घेतलेली आहे 12x14. ओके, सेम क्लायंट असणार आहे, जे आपण एक बॅनर 1 नंबरचा जो बॅनर बनवला आहे तुम्हाला इथं दिसत असेल बघू शकता. पूर्ण बॅनर डिझाईन बनवून आपला असा तयार होतं. इथे आपण लोगो वगैरे ॲड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आता सेम बॅनर आपण ॲड करणार आहे, सेम साईजमध्ये, सेम मटेरियलचा वापर करून म्हणून करणार आहे. ओके, बघू शकता बॅकग्राऊंडला काय केलं, एकदम रेड आहे. हा रेड आहे थोडासा एकदम म्हणजे लाईटनेस. ओके, त्या रेडला आपण थोडासा बघून इथं बघू शकता, जो इफेक्ट आपण स्टार्टिंगला मारला होता इथं बघू शकता, हा जो ग्रीन कलरचा इफेक्ट आहे तोच आपण इथे टेक्स्चरला तो पण सेम दिला आहे, जेणेकरून बघू शकता तुम्हाला एकदम लुकआउट कडक दिसतं. ओके, असे तुम्ही बॅकग्राऊंडला यूज करत जा, जेणेकरून तुमचं पण बॅनर डिझाईन बघू शकता हा पण सेम आहे पहिल्या बॅनरसारखा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपण काय केलेलं आहे, याला सेम येल्लो कलर आहे, त्या येल्लो कलरला आपण काय केलेलं आहे इथे ओव्हरलॅप केलं आहे. ओके, ओव्हरलॅप केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा रिस्पॉन्स येते भावनो. ओके, भावनो व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, 2 PST फाईल बनवणार प्लस 2 तुम्हाला PLP, असे तुम्हाला 4 टोटल फाईल भेटणार आहेत एका व्हिडिओमध्ये भावनो. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे भावनो, हे जे आहेत ना ते भावनो तुम्हाला माहीत असेल, जे कार्यकर्ते वगैरे जे काय असतील. ओके, जे जसं की जे असतात म्हणजे जसं की काय बोलू शकतो आपण, क्लिपआर्ट वगैरे आपण यामध्ये ॲड केलं आहे. ओके, त्याच्यानंतर ह्यामध्ये ना सर्व हा जो रेड कलरचा आहे ना, त्याच्यामध्ये आपण सर्व हे लेन्सचा वापर केलेला आहे, जो पिक्सल लॅबमध्ये मी तुम्हाला पूर्ण JPG देणार आहे, कारण की हे लेन्सचा वापर नाही करता येत पिक्सल लॅबमध्ये, म्हणून मी तुम्हाला सर्व JPG करून देणार आहे. ओके, सेम नगरपालिका आपण इथे ॲड केले, तुम्ही तुमची ॲड करायची आहे. ओके, नाही तर आहे तसं ठेवून द्याल, लगेच फोटो ह्यामध्ये चेंज करून टाकून द्याल, झालं भावनो बॅनर, असं नाही. तुम्हाला त्यामध्ये सर्व चेंजेस करायचे, 100% चेंज करायचे, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके भावनो, तिसरा पासवर्ड आहे भावनो 7575. ओके, त्याच्यानंतर आता पुढे येऊया. हे सर्व ॲड केल्याच्यानंतर जसं तुम्ही जर बघितलं असेल थंबनेलला. ओके, तर थंबनेलला बघितल्याप्रमाणे जे काही बॅनर आहे ते बघू शकता आपण. शायरी आता मी पहिला डिझाईन बनवतो आणि त्याच्यानंतर थंबनेल बनवतो, नाही तर तुम्ही म्हणला भाऊ थंबनेल तुझं पहिलं बनतं त्याच्यानंतर तुझी डिझाईन बनते. ओके, असं नसतं भावनो. ओके, पहिले डिझाईन बनल्याच्या नंतर थंबनेल बनवतो. ओके, जे की व्हिडिओ एडिटिंगसाठी येणार आहे. अजून पण बनलेलं नाही आहे थंबनेल, तरी पण मी तुम्हाला सांगतोय. ओके, तिथे बघू शकता जनतेच्या हक्कासाठी, हे काय असणार आहे, नॉर्मल फॉन्ट हा माहीत असेल तुम्हाला, पोपनीस फॉन्ट आहे. सेम त्याला पण काय केले, थोडीशी स्ट्रोक म्हणजे बॉर्डर वगैरे तुम्हाला माहीत असेल भावनो. ओके, तर आपण इथे बॉर्डर ॲड केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. पुढे गेल्याच्यानंतर हा एक चेहरा. ओके, इथे बघू शकता विकासाचा जे काय टेक्स्ट आहे वर खाली झालेत भावनो, जेणेकरून तुम्हाला समजणार ना. ओके, इथे बघू शकता. ओके, जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा नवा चेहरा, हा बघू शकता सिम्पल फॉन्ट आपण यामध्ये ॲड केलेत. दिसत असेल तुम्हाला मराठीच फॉन्ट आहेत, नाही तर तुम्ही म्हणाल भावनो कॅलिग्राफी फॉन्ट यूज करतो, पण आम्हाला सांगत नाही भावनो. ओके, असं काही नाही, कॅलिग्राफी वगैरे फॉन्ट नाही येते. बघू शकता ही शायरी आपण या पॅनलमधली आहे, सेम आपण ठेवून 2 डिझाईन बनवलेले आहेत एकाच डिझाईनवरती, एकाच कॅरेक्टरवरती. ओके, तुम्हाला फक्त चेंज करायचं असेल तर चेंज करू शकतो. ओके, हे आपण काय करूया, वरती जाऊया. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा एक लेन्स आहे, ह्या लेन्सचा काहीच उपयोग नाही, याला पण डिलीट करून टाकूया. बघू शकता तुमच्यासमोर करतोय. आता हे जे प्रभाग क्रमांक वगैरे जर काय असेल क्लायंटनुसार, ओके, तो तुम्ही ते चेंज करायचे आहेत. इथे बघू शकता खाली आपण नाव चेंज केले, बघू शकता सतीश देशमुख साहेब. ओके, सॅम्पलसाठी आपण डिझाईन केले, दिसत असेल तुम्हाला. पूर्ण डिझाईन बनवून अशी बनवते बघू शकता. बॅकग्राऊंडला पण हे जे काय केलेत, पूर्ण ज्या लेन्सवरतीच पूर्ण डिझाईन आपली उठून दिसते बघू शकता. ओके भावनो, चौथा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगते भावनो, 5555. ओके भावनो, व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला 8 अंकीमध्ये समजावून सांगितलेले असेल, नसेल समजलं नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉलिटिकलच्या 2 डिझाईन भावना आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्या PST फाईल व PLP फाईलवरती आहेत. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कमेंट करू नका भावनो की पासवर्ड काय आहे. ओके, चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.